ये जमी ये आसमां, ये जमी ये आसमां, हमारा कल हमारा आज, हमारा कल हमारा आज, बुलंद भारत की बुलंद तस्वीर, हमारा बजाज हमारा बजाज, बुलंद भारत की बुलंद तस्वीर, हमारा बजाज हमारा बजाज। कसं चालवतोस रे तू? अबे तुम्हाला लोकांना बरोबर बसता येत नाही. अबे बैताळांना आपला बजाज पडला. पलीत आली उचला. उचल. नव्या भारताचा नवा चेहरा हमारा बजाज. अरे काका तुम्ही आलात. वा 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 भारी वाटला. अरे काकू कशी आहेत? घरी सगळे कसे आहेत? मजेत ना? अस्सलाम वालेकुम. अबे कोणी तर म्हणा वालेकुम अस्सलाम. वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम. का रे तुला लागलं तर कुठं? नाही तुले रे? नाही ठीक आहे. आम्ही पडलो होतो त्याच्यात तुम्हाला नाही हसायला आला? ओ मोहतरमा, तुम्हीच लाल साडी क्यूट आईज. अरे आजकाल तर सारेच पडते. आम्ही पडलो त्याच्यात काय एवढा हसण्यासारखं? बरोबर आहे. अरे पण तुम्हाला माहित आहे का कोणते महान लोक पडले आहेत? तर हा आहे गज्जू उर्फ गजेंद्र आणि हे आहे आपले मुस्ताक भाई. आणि हा आमचा मायकल. आऊ जॅक्सन नाही हा, फक्त मायकल. पण तुम्ही आमच्या हिरोजींना ओळखता का? काय? नाही. हे तर फारच दुर्भाग्याची गोष्ट आहे. पण आपल्यासाठीच नाही तर हिरोजीसाठी सुद्धा. जर तुमचा परिचय हिरोजी सोबत झाला तर एवढं नक्की समजा तुमचा परिचय या संसारातील खूप मोठ्या विद्वान व्यक्तीशी झालाय. अरे हिरोजीला ओळखणारे खूप लोक हेही मानतात की मागच्या जन्मी हिरोजी विक्रमादित्य राजाच्या नवरत्नापैकी एक होते. पण त्यांच्याच कोणत्या पापामुळे त्यांना या जन्मात हिरोजीची योनी प्राप्त झाली आहे. काय? का तुम्हाला हिरोजीशी भेटायचंय? कुठे भेटणार हिरोजी? अरे हा काही कठीण प्रश्न झाला काय? जिन खोजा तीन पाया. अरे रायसोनी कॉलेजच्या बाजूला चहाची टपरी आहे ना, तोच तर हिरोजीचा परमनंट अड्डा होय. आणि तुम्ही जेव्हाही तिथे जाल तुम्हाला हिरोजीचे दर्शन तिथे होईलच. आणि जो कोणी तिकडे जाऊन हिरोजींना भेटतो तो त्यांना एक कप चहा जरूर पाजतो. म्युझिक, कॅमेरा, लाईट्स. एका दिवसाची गोष्ट आहे. आपला मुस्ताक आणि मायकल पेपर वाचत होते आणि मी आपला जॉगिंग करत होतो. आणि आमचे हिरोजी कोणत्या तरी गहन विचारात मग्न झाले होते. मग आमची चर्चा सुरू झाली. का म्हणता मुस्ताक भाई? अरे गज्जू मिया, बघ ना पेपर मध्ये काय आलाय. पंतप्रधानाच्या विदेशी दौऱ्याचे 2 फायदे. अरे हटवार हे पॉलिटिक्स. इकडे ना कोणाचं दिन आहे ना इमान. एक काळ होता जेव्हा राक्षस पण आपल्या वचनांचं पालन करायचे. बरोबर. अरे दानवराज बळीनं तर वचनबद्ध होऊन पुरी पृथ्वी दान करून दिली होती. म्हणजे आपण दान केलेल्या पृथ्वीवर राहतो का? अरे त्यांनी फक्त पृथ्वीच नाही तर पृथ्वीसोबत स्वतःला दान केलं होतं. कोण म्हटलं बे? जरा परत सांग बरं. हिरोजी हे मुस्ताक भाई सांगत होते की दानवराज बळींनी पृथ्वीच नव्हे तर स्वतःलाही दान केलं होतं. तो मुस्ताक सांगणारा आणि तुम्ही ऐकणारे. अरे तो तुम्हाला त्रेतायुगाची गोष्ट सांगतो ना, पण मी तुम्हाला कलियुगातली गोष्ट सांगतो.
काय कलियुगाची गोष्ट? हा, कलियुगातली गोष्ट. अरे कलियुगात एका माणसानं दिलेलं वचन त्याच्या 7 पिढ्या पाळत आल्या. अरे पिढ्या नसता झाल्या, पण बैताळ लोकांना वचन अजून सोडलं नाही. हिरोजी, हे मला काही समजलं नाही. हो हिरोजी, जरा नीट सविस्तर सांगा. अरे लोंडेशाही आहे, नुसती लोंडेशाही. इंग्रजी पुस्तक काढत बसता आणि कॉम्प्लॅन बोर्मिटा पिऊन स्वतःलाही हुशार समजता का रे? अरे आमच्याकडून शिकाल तेव्हा आता खरं समजेल ना. तुम्हाला माहित आहे मुघलाची सत्ता कशी गेली ते? नाही. कशी गेली? एवढा सहज सांगून देऊ का? जा, एक कप मावश्या डबलीहून चहा घेऊन ये. अबे थांब 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 थांब. का कुठे चाललं? अरे हिरोजी, ते मावशीची चहाची टपरी कधीच बंद झाली रे. का बे? अरे हिरोजी, त्या मावशीचा नवरा कल्लू काका मावशीले सोडून चमेलीच्या पल्लूत जाऊन घुसला. अबे तिचा नवरा गेला ना, तिचं नशीब थोडी गेलं. चहाची डबरी बंद करायची का गरज होती बे? अरे हिरोजी, आता मावशीचा नवरा नाही म्हणून मावशीले वाटते कोणी तिच्या एकटेपणाचा फायदा घेईल. अबे तिच्या एकटेपणाचा फायदा तिचा नवराच नाही घेऊ शकला तर आपण का घेणार आहोत? बरोबर आहे, एकदम बरोबर बोलले हिरोजी. त्या मोठ्या म्हशीचा फायदा जो कोणी घेणार त्याला गोड्याच उचलून टाकेल. पण इतक्या इंटरेस्टिंग आणि इंटेलिजंट गोष्ट मध्ये अशा मजा नाही येणार यार. अरे पण चहा नाही तर बेडी सही. क्या गज्जू मिया. अरे गाण्यात बिडीचा वाटणार आहे ना. बीड़ी पियो गणेश की. काय ना क्या माणसा यारा. बीड़ी पियो गणेश की, खांसी खबो ना होय. और लड़की छेड़ो को तो आगी, फांसी का का बना होय. नॉनसेन्स. तोंड जास्त कसा आला? अरे हिरोजी, लेट्स कम बॅक टू इंटेलेक्चुअल डिस्कशन. अरे हिरोजी, मला माहित आहे मुघलाची सत्ता इंग्रजांना हिसकावून घेतली होती. चुप आहे. साऱ्या नुसत्या पोट्टेशाही पोट्टेबाजी. आज शिट्ट्या मारण्यापासून फुरसत भेटन तेव्हा ना. अबे मुघलांना आपली सत्ता इंग्रजाले दान केली होती. काय? मुघलांना आपली सत्ता इंग्रजांना दान केली होती. लागला ना 440 वॉट का झटका. हो ना. आणि तू ना मिरिंडा भी मिरिंडा, तू भी लेमन फ्लेवर वाला. जोर का झटका धीरे से लगे. अरे पण हिरोजी, आम्हाला समजलं नाही मुघलांना आपली सत्ता इंग्रजांना का बरं दान केली? का बरं दान केली तर ऐका. एकदा शहनशाह शहाजहान. क्या आता तुम्ही म्हणाल शहनशाह शहाजहान म्हणजे कोण? अरे तोच शहनशाह शहाजहान ज्यानं आपल्या मुमूसाठी अरे मुमू म्हणजे मुमताज यार. अच्छा मुमू. करवटे बदलती रहे सारी रात हम, आपकी कसम, आपकी कसम. फिल्म अरे फिल्म वाली मुमताज नाही यार, बेगम मुमताज. अच्छा बेगम मुमताज. बेगम मुमताज. काय झालं बे? सोडा ना हिरोजी, तुम्ही मुद्द्यावर आहे. तर बेगम मुमताज, अरे तीच मुमताज जिच्यासाठी आग्राच्या शहाजहानी आग्राचा ताजमहल बांधला होता. त्यांची मुलगी शहजादी रोशनारा, ती एकदा जरा बिमार झाली होती. तर तिला ठीक केलं इंग्रज डॉक्टरने. डॉक्टरला बादशाहनी भारतात व्यापार करण्यासाठी कलकत्तामध्ये कोठी बांधण्याची परवानगी दिली. इतकं तर आपण सर्वांनी ऐकलंच असेल. पण देवा शपथ सांगतो, खोटं बोलणार नाही. अरे 20 वर्षात हेच तर कमवलाय स्वाभिमान. तर खरी गोष्ट ही आहे की एकदा शहजादी रोशनारा, अरे तीच शहजादी रोशनारा, शहजाद्याची बादशाची मुलगी,
तिचा जरा हात भाजला होता आणि मग ती अशी बोलली अब्बाला की माझा हात भाजलाय अब्बाजान, हात भाजलाय. अरे तुम्ही घाबरू नका, जास्त भाजला नव्हता हो, जरा असा भाजला होता. पण जिचा हात भाजला होता ती होती शहजादी. परवरदिगार, या जगात कोणी असा हकीम वैद्य नाही का आमच्या फुलासारख्या मुलीचा हात ठीक करू शकेल? मोठे मोठे हकीम वैद्य आले, पण शहजादीला कोणीच ठीक करू शकलं नाही. आणि शहजादीला कोण ठीक करू शकेल? ती शहजादी होती ना. हकीम वैद्य जळलेल्या जागेवर आपला लेप लावायचा, पण त्या लेपामुळे शहजादीचा हात आणखीन जळजळ करायचा आणि शहजादी लगेच जाऊन लेप पुसून धुवून टाकायची. आणि शहजादीला रोखणार तरी कोण? बादशाह सलामत ला खूप काळजी वाटली की शहजादी ठीक होणार तर होणार कशी. इतक्यात फिरता फिरता दिल्लीत एक इंग्रज येऊन पोहोचला. देश फिरलेला, घाट घाटचं पाणी पिलेला, क्रूर कपटी आणि चालाक इंग्रज. आणि आता तुम्ही म्हणाल हा इंग्रज काढा कसा? हे काय आहे ना, भारताचं वैभव पाहून त्याचं मन धू धू करून जळायला लागलं आणि त्याचा गोरा रंग सुद्धा चढून गेला. त्याला शहजादीच्या बिमारीची खबर पोहोचली आणि तो पोचला जाऊन बादशाहकडे. आणखी कुठे? युअर हायनेस, आय एम डॉक्टर. मी शहजादीचा हात ठीक करू शकतो. प्लीज गिव्ह मी युअर परमिशन. नाही, अब्बाजान खूप त्रास होतो. मिस हायनेस, हे एक नवीन औषध आहे. याने आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. मुली, जर आता या जखमेचा इलाज केला गेला नाही तर हा हात सडून जाईल. जी, जसं आपण ठीक समजाल. त्यांनी शहजादीचा इलाज आपल्या हाती घेतला आणि त्यांनी तिथे मलम लावलं. त्यांनी जे त्याची औषध आणली होती त्यांनी शहजादीला जळजळ नव्हतं, तर थंडच जाणवत होती. तर शहजादी आपला हात का बरं पुसून टाकेल? बघता बघता शहजादीचा हात ठीक झाला. बघा अब्बाजान, आमचा हात ठीक झाला. पूर्णपणे आमचा हात ठीक झाला अब्बाजान. मला माहितीये त्या औषधाचं नाव काय होतं? अरे त्या औषधाचं नाव होतं वॅसलीन. अरे तेच वॅसलीन ज्याचा घराघरात प्रचार होतोय. वॅसलीन, वॅसलीन, वॅसलीन. टोपीदार झाकणदार वॅसलीन. जडण्यावर लावा आणि जडण्यापासून मुक्त व्हा. चेहऱ्यावर राहा आणि रिंकलापासून मुक्ती मिळवा. वॅसलीन, 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 वॅसलीन. त्यांनी जखमेवर लावलं वॅसलीन आणि बघता बघता शहजादीचा हात ठीक झाला. आणि खुशीच्या भरात बादशाह बोलले, माग फिरंगी माग, काय पाहिजे ते माग. युअर हायनेस,
मी या औषधीचा भारतात प्रचार करू इच्छितो. म्हणून यासाठी आम्हाला भारतात व्यापार करण्याची परवानगी द्या. मंजूर फिरंगी. अरे आणखी काही माग. तू आमच्या काळजाच्या तुकड्याचा हात ठीक केलास. आणखी काही माग फिरंगी. जहापना, मला एक तंबू उभारायचा आहे, ज्यात मी या औषधाचे पिपे जमा करणार. जहापना, त्या तंबू खाली जितकी पण जमीन येईल ती आम्हाला दान देण्यात यावी, असं शाही फरमान जाहीर करा. बादशाह होता सरळ साधा माणूस. त्याने विचार केला, एका तंबू खाली अशी किती जमीन येणार. मंजूर फिरंगी. मंजूर 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 मंजूर. मूर्ख मुघल. बादशाह होता सरळ साधा माणूस. त्याला कपट येत नव्हतं. पण इंग्रज होता जग फिरलेला, घाट घाटचं पाणी पिलेला, दूर चाला कपटी इंग्रज. तो जाऊन पोचला विदेशात. त्याने तिथे बनवला खूप मोठा रबराचा तंबू आणि तंबू लादून जहाजात आला भारतात. कलकत्तामध्ये त्यांनी तंबू उभारला आणि बघता बघता पिप्यावर पिपे येऊ लागले. पण त्या पिप्यामध्ये वॅसलीन नव्हतं. वॅसलीनच्या जागी भरले होते एक एक इंग्रज सैनिक. इतकं तर आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल. पण हे सगळं खोटं आहे. तो तंबू रबराचा बनला होता. तो तानात तानात जाऊन पोचला पलासीमध्ये. पलासीचं युद्ध झालं. पण युद्ध जरा वेगळ्या प्रकारे झालं. थांबा. पलासीचं युद्ध झालं हे आपण सर्वांनी वाचलंच असेल. पण हे सगळं खोटं होतं. अरे खरं काय ते मी सांगतो. ए गुस्ताख फिरंगी, तू आपली खानेरडी नजर आमच्या हिंदुस्थानावर हटवून टाक, अन्यथा आम्हाला तुझ्याशी युद्ध करावं लागेल. हे शहनशाह हिंदुस्तान, तुम्ही आमच्याशी युद्ध करू शकत नाही. बिकॉज तुमच्या पूर्वजांनी दिलेला शाही फरमान आजही आमच्याकडे आहे. शाही फरमान? जर आज आम्ही तुमच्याशी युद्ध करू शकलो नाही तर आम्ही आमच्या देशातील जनतेला काय उत्तर देणार? इट्स युअर प्रॉब्लेम, दॅट्स नॉट माय प्रॉब्लेम. ही तुमची समस्या आहे आणि याचं उत्तर सुद्धा तुम्हाला शोधावं लागेल. सापडलं उत्तर. आम्ही तुमच्याशी युद्ध करू शकलो नाही तर काय झालं? दांड्या तर खेळू शकतो ना? Yeah, sure. तंबू पोचला पलासी जाऊन आणि दिल्लीत बादशाहच्या दरबारात पोचला त्याचा हरकारा आणि जाऊन बोलला, बादशाह पलासीचं युद्ध झालं, पलासीचं युद्ध झालं. त्यावेळेस बादशाहची तिसरी किंवा चौथी पिढी सत्तेत होती. जहापना 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 गजब झालं, जहापना गजब झालं. काय झालं मिया हरकारे? इतका घाबरलेला काय? या नीच फिरंगी लोकांनी अंधेर माजून ठेवलाय. यांचा तंबू वाढता वाढता पलासी पर्यंत येऊन पोहोचलाय. कलकत्त्यापासून ते पलासी पर्यंतची पूर्ण जमीन हे तंबू खाली आली आहे. काहीतरी करा जहापना, काहीतरी करा. मी प्रयत्न केले पण ते आम्हाला शाही फरमान दाखवतात. मिया हरकारे, अरे तुला तर माहीतच आहे की आमच्या पूर्वजांनी त्यांना वचन दिलाय, तंबू खाली येणारी जमीन त्यांना दान देण्यात यावी. आणि आम्ही एकदा का वचन दिलं ते दिलं. जहापना जहापना हरकारा उदास होऊन निघून गेला आणि इकडे
तंबू वाढतच चालला होता. पिप्यामध्ये आजपर्यंत एक एक अंग्रेज सैनिक यायचा, पण आता त्या पिप्यामध्ये वेगळे वेगळे सामान येऊ लागले. Vande Mataram is brought to you by Colgate Palmolive, the world leader in oral care. Feel fresh. जी सुंदर मुलगी या साबणाने आंघोळ करेल तिची कोमल त्वचा आणखीन कोमल होऊन जाईल. नियम फक्त एकच, कमीत कमी कपडे आणि मैदान खुले. और ये लगा छक्का. क्लिनिक ऑल क्लिअर. ज्या दिवशी आपली क्रिकेट टीम मैदानात खेळत असेल त्या दिवशी या शॅम्पूने आपलं डोकं धुवा. जोपर्यंत तुम्ही या शॅम्पूने आपलं डोकं धुवाल आपली क्रिकेट टीम सुद्धा धुतला गेली असेल. तर मित्रांनो, पेप्सी प्या पेप्सी. आईच्या दुधापेक्षा प्रभावी आणि चवदार. बरोबर बोलले साहेब, एकदम बरोबर. कोक आणि पेप्सी विना जीवन जसं विराट शिवाय इंडियन क्रिकेट टीम. शाळा असो, कॉलेज असो, कॅन्टीन असो, या असो टेलिफोनचे बूथ, आज सगळीकडे पेप्सी आणि कोकाचाच बोलबाला आहे. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. आता तो दिवस देखील दूर नाही ज्या कब्रिस्तान, शमशान घाटावर पण यांचाच कब्जा असेल. कब्रिस्तान इज brought to you by Pepsi and this शवयात्रा sponsored by पेप्सी. ये दिल मांगे मोर. काय झालं का भाऊ? काय झालं? या महागाईची मार. महागाई तिचा काही नाही होऊ शकत भाऊ. अरे या महागाईची मार फक्त सामान्य जनतेवरच नाही, आम्हा मूर्त्यांवरही पडली. पण तुम्ही हसू नका, कारण हे सर्व संभव आहे. यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये इतका दम आहे. कारण हे कलयुग नाही, कोकयुग आहे. कोकयुग. कोकयुग? कोकयुग आहे? भाऊ. कोकयुग? कोकयुग आहे. कोकयुग? कोकयुग आहे. कोकयुग. कोकयुग आहे. कोकयुग. सखी सैया तो खूब ही कमात है, महंगाई डायन खाया जात है. सखी सैया तो खूब ही कमात है, महंगाई डायन खाया जात है. सैया तो खूब ही कमात है, महंगाई डायन खाया जात है. महिना उछले पिट
की हो गई भरमार तकड़ी कर गई हाहाकार मगर किसको नरोत सार बोला देखा कहाँ कहे नहीं कमा कमा के मर गए सैया चलो तगड़े तगड़े गोब दुबले पतले हो गए सैया अरे कमा कमा के मर गए सैया मोटे सैया पतले सैया अरे सैया मर गए हमारे किसी आगे में गाई गाय मारे जाते वाह 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 ऐ दिलनवाज हसीना तेरी ये जिंदगी तेरी ये बंदगी चैन से चादर ओढ़े सो रहा था कमबख्त यहाँ भी आ गई पता किसने बता दिया वाह सुभान अल्लाह जनाब सुभान अल्लाह काय शेर वाचला तुम्ही चला आता तितेर बटेरचा खेळ दाखवा गजब झालं जापना गजब झालं काय झालं मी हरकारे या नीच फिरंगी लोकांचा तंबू कलकत्त्यापासून आग्र्यापर्यंत येऊन पोहोचलाय हे कसं झालं जहापना ते नीच फिरंगी जादू जाणतात छापना त्यांनी जिन्नात पडले आहे जिन्नात ते काहीही करू शकतात काहीही जिन्नात हा या हरकारे आता तूच सांग हा तंबू इथपर्यंत आला कसा जहापना तंबू रबरापासून बनवलेला आहे ताणला तेवढा ताणतच जातो आपली सत्तेच्या अर्धी जमीन त्यांच्या तंबू खाली आली आहे हे फिरंगी आपली सत्ता लुटू पाहतात काहीतरी करा जहापना काहीतरी करा समजलं का मुश्ताक हो समजलं ना समजलं की सगळं करून निघून गेलं अरे वरच्या मजल्यावर काही आहे का की सरकारी खजान्यासारखं तेही खाली हा अरे खूप बुद्धिजीवी गोष्ट आहे ही साधी सुधी गोष्ट नाहीये समजला का हो गजब झालं जहापना गजब झालं काय झालं मी हरकारे ह्या फिरंगी लोकांचा तंबू आता कलकत्त्यापासून आग्र्यापर्यंत येऊन पोहोचलाय जहापना तंबू दिल्लीपर्यंत आला जहापना जर आता आपण काही केलं नाही तर हे दिल्लीवर पण कब्जा करून टाकतील जहापना काहीतरी करा जहापना काहीतरी करा जहापना तू 10 पर्यंत तंबू आलाय काहीतरी करा जहापना काहीतरी करा याला थांबवा जहापना जहापना काहीतरी करा जहापना खामोश! आम्ही आता निर्णय घेतलाय आमच्या पूर्वजांनी जे म्हटलं तेच होणार त्यांनी तंबू खाली येणारी जमीन इंग्रजांना दान दिली आहे आता दिल्ली सुद्धा त्या तंबू खाली येत असेल तर येऊ दे मुघलिया सल्तनत जात असेल तर जाऊ दे पण जग बघेल आम्ही अमीर तैमूरची औलाद नेहमी आपल्या वचनावर ठाम राहिलो आहोत एवढं बोलून बादशाह सलामत अमीर उमरावच्या दिल्लीतून बाहेर निघून गेला आणि दिल्लीवर इंग्रजांचा कब्जा झाला
वा हिरोजी वा, काय गोष्ट ऐकवली तुम्ही. आपण तर तुमचे फॅन झालो वा. बघितलं का, कलियुगात सुद्धा मुघलांनी आपली सत्ता कशी दान केली ते. वा हिरोजी वा, का मस्त कहाणी सांगितली तुम्ही. तुम्हाला माझ्याकडून एक कप चहा. लय मोठा उस्ताद आहे ना तू. अबे एवढी चांगली कहाणी सांगितली, इंग्रजाची कहाणी सांगितली, बादशाह सलामतचे किस्सा ऐकवले, आणि हा मले फक्त 6 रुपयाची चहा पाजून राहिला. मग काय पाहिजे. अरे मिरिंडा मिरिंडा, कोको कोला, थम्स अप. हो का, आणतो थांबा. ए ऐक, जाऊ दे, एक काम कर, तू ना लेसचा चिप्सचं पॅकेट घेऊन ये. हो थोडी पोट पूजा बी होऊन जाऊ दे ना यार. हो ना, आत्ता घेऊन येतो. अरे जब भी इसे खोला मेरा दिल धड़क के बोला, हे विदेशी कंपनीच्या मालका, तू आपली खानेडी नजर आमच्या हिंदुस्थानावरून हटवून टाक, अन्यथा आम्हाला तुझ्याशी युद्ध करावं लागेल. युद्ध? यू मीन वॉर? तुमच्या माहितीसाठी सांगते की तुम्ही आमच्या सोबत युद्ध करू शकत नाही, कारण की तुमच्या गव्हर्नमेंटने साईन केलेला अग्रीमेंट आमच्या जवळ आहे. जर आम्ही तुमच्याशी युद्ध करू शकलो नाही तर आम्ही आमच्या देशातील जनतेला काय उत्तर देणार? उत्तर तर तुम्हाला शोधावं लागेल. सापडलं उत्तर. आम्ही तुमच्याशी युद्ध करू शकलो नाही तर काय झालं? दांडिया तर घेऊ शकतो ना. बघितलं काय बोलले तुम्ही? फार मस्त ना. काय मी यांच्या खिलाफ जर ओकतोय, मी बडबड करतोय? अरे सर तर ते ओकताय. त्यांनी आमच्या कानाखाली अशी थापड मारली आहे की त्याची आवाज कझाकिस्तान, पोखरण आणि कारगिल मध्ये आज पण ऐकू येत आहे. आणि तुम्ही म्हणताय मी मजा करू, एन्जॉय करू. आता तर हे आमच्या घराघरात पोहोचले आहेत. आता तो दिवस देखील दूर नाही जेव्हा हे आमचे देव सुद्धा स्पॉन्सर करतील. श्रीकृष्णा इज स्पॉन्सर्ड बाय प्रॉक्टर अँड गॅम्बल. स्वामी विवेकानंद इज ब्रॉट टू यू बाय पेप्सोडंट. नींबू पॉवर विल. भक्ती वंदना ओम नमः शिवाय. कॅप्टन कुक नमक आयोडीन युक्त. ॲक्वा मिनरल वॉटर गंगाजल पेक्षाही शुद्ध. बघितलं? अरे यांनी तर आपल्या मिठावर आणि पाण्यावर सुद्धा कब्जा केलाय रे. आपली संस्कृती नासून ठेवली आहे यांनी. ए मावशी, तू आता फक्त नवराच्या चमेलीच्या पल्लूत गेला ना. अहो यांना तर तुने दुकानाने मी तंबू मध्ये घेतलं वा. आणि तू म्हणते मी मजा करू, मी एन्जॉय करू. ए तूच काऊन बैला झाला का आता? हा, अरे जेव्हा अक्कल वाटत होती तेव्हा कंचे खेळत होता का? We do not drink Coca-Cola. Coca-Cola drinks us. आम्ही Coca-Cola पीत नाही. अरे Coca-Cola आम्हाला पितो. आणि हे जर असंच चालत राहिलं
हे आपल्याला पिऊन टाकतील. मैया मोरी मैं माखन नहीं खायो, मैं तो कैडबरी खायो, मैं तो किटकॅट खायो. मुघलांनी ईस्ट इंडिया कंपनीला फक्त तंबू टाकण्याची परवानगी दिली होती. पण या आधुनिक मुघलांनी 2 काय 3 काय 300 मल्टीनॅशनल कंपनींना इथे तंबू लावायचीच परवानगी नाही तर आमंत्रण दिलंय. आमंत्रण. FDI